नमस्कार मित्रांनो, आज आपण डायबिटीस म्हणजेच मधुमेहासाठी उपयुक्त अशा मंडूक आसनाची माहिती घेणार आहोत. तर यासाठी आपण वज्रासनात बसायचं आहे. वज्रासनाची व्हिडिओ यापूर्वीच आपण यूट्यूबवर अपलोड केलेली आहे. ज्यांना बघायची असेल त्याने लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वज्रासनात बसल्यानंतर आपले दोन्ही हात अंगठामध्ये घेत त्यावर बोटं फिरवायची आहेत आणि एक मूठ तयार करून ते आपल्या नाभीजवळ दाब देण्यासाठी घेऊन जायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेतल्यानंतर हळू श्वास सोडत खाली वाकायचा आहे. छाती गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर श्वसन आपले चालू ठेवायचे. यथाशक्ती 10 ते 30 सेकंद इथं थांबायचं आहे आणि पुन्हा श्वास घेत हळूहळू वरती यायचं आहे. हा आहे मंडूकासनाचा पहिला प्रकार. त्याचप्रमाणे आपल्याला मंडूकासनाचा दुसरा प्रकाराचाही सराव करायचा आहे. यात आपण एक हाताचा तळवा आपल्या नाभीजवळ ठेवायचा आहे. त्यावरून दुसऱ्या हाताचा तळवा त्याच्यावर ठेवायचा आहे आणि आपण ज्याप्रमाणे पहिल्या प्रकारासाठी कृती केली त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकारासाठी आपल्याला कृती करायची आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास सोडत खाली वाकायचा आहे. छाती पुन्हा गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वासोच्छ्वास सामान्य ठेवायचा आहे. 10 ते 30 सेकंद यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा आपल्या क्षमतेनुसार आणि हळूहळू श्वास घेत पुन्हा वरती यायचं आहे. या दोन्ही प्रकारांचा सराव आपण रोज 3 ते 5 वेळा सराव याचा करायचा आहे, जेणेकरून आपल्याला याचा फायदा जास्त घेता येईल. ज्यांना मंडूकासनात करता असताना गुडघ्यांचा त्रास होत असेल त्यांनी खुर्चीवर बसून याचा सराव केला तरी चालेल.